नमस्कार. मोबाईल डेअरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मोबाईल डेअरीमध्ये आपण सर्व्हर SMS रिचार्ज कसा करू शकता आणि सर्व्हर SMS पॅक कसा वापरायचा. ठीक आहे. तर सर्वप्रथम आपण सर्व्हर SMS पॅक का वापरतो की जर तुम्हाला तुमचे सिम कार्डचे SMS वापरायचे नसतील, उत्पादक ॲप वापरायचं नसेल, पण तरी तुम्हाला SMS पाठवायचे आहेत, तर यामध्ये आपण सर्व्हर SMS रिचार्ज करून आपण ते वापरू शकता. तर सर्वप्रथम ते करण्यासाठी आपल्याला मोबाईल डेअरी ॲपमध्ये यायचं आहे. त्यानंतर सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये गेल्यानंतर संकलन केंद्र माहिती ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्या सेंटरमध्ये जायचं आहे. इथे आल्यानंतर आता आपल्याला खाली जायचं आहे. SMS सेटिंग शोधायचं आहे. आता SMS प्रकार बघा. इथे तुम्ही SMS सेटिंगमध्ये बघू शकता माझं सर्व्हर SMS पॅक आहे. तर तो तुमचा नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे की समजा तुमचे ऑप्शन तिन्ही क्लिक असेल तर तुम्हाला हे दोन्ही ऑप्शन बंद करायचे आहे. सर्व्हर SMS पॅक सेव्ह करायचा आहे. ठीक आहे. तर आता माझा ऑलरेडी असल्यामुळे तो सेव्ह होत नाही. आता मी मागे येत आहे. त्यानंतर SMS कशासाठी पाठवायचा आहे तर एवढे ऑप्शन आहे. संकलन, पशुखाद्य, बिल, ॲडव्हान्स हप्ता, दूध विक्री. तर मला फक्त सध्या संकलन आणि पशुखाद्यासाठी SMS पाठवायचा आहे. त्यामुळे मी बाकीचे ऑप्शन सेव्ह करत नाही. यानंतर SMSमध्ये शेतकरी ॲप लिंक, जर आपल्याला लिंक पाठवायची नसेल तर आपण ते इथून चालू बंद करू शकता. त्यानंतर संकलन SMSमध्ये एकूण म्हणजे 10 दिवसाच्या मस्टरमध्ये प्रत्येक SMSमध्ये मागील संकलनाची टोटल लिटर आणि टोटल अमाऊंट गेली जावी असं वाटत असेल तर आपण संकलनमध्ये एकूण चालू करू शकता. यानंतर SMSमध्ये केंद्राचे नाव, तर इथे शिवडेअरी हे नाव तुम्ही टाकू शकता. माझं डेअरीचं नाव आहे, तुम्ही तुमच्या डेअरीचं नाव टाकू शकता. तर आता आपली सेटिंग परफेक्ट झालेली आहे. यानंतर आपल्याला जायचं आहे मेन पेजवरती आल्यानंतर संकलनमध्ये जायचं आहे. इथे 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला SMS स्थिती ऑप्शन दिसेल. ठीक आहे. SMS स्थिती ऑप्शनमध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्ही बघू शकता की SMS तुम्हाला यशस्वीरित्या सेंड झाला आहे की नाही याचा स्टेटस दिसतो. आता इथे यशस्वी दिसतो म्हणजे याचा अर्थ SMS सेंड झाला आहे. जर झालेलं नसेल तर इथं असं येणार नाही. तिथे तुम्हाला रेडमध्ये मार्क येईल की SMS सेंड झालेला नाही. यानंतर जर आपला SMS रिचार्ज संपलेला आहे, जसं की माझा 99 आहे, तो कमी होत चाललेला आहे, तर तुम्हाला रिचार्ज करायचा असेल तर तुम्ही इथे रिचार्ज करा या बटनावर क्लिक करू शकता. त्यानंतर आता इथे तुम्हाला प्लॅन निवडायचा आहे. प्लॅन निवडायचं जसं तुम्ही बघू शकता की 250 रुपयामध्ये 1000 SMS आहे, 1200मध्ये 5000. तर आता मी 250 रुपयाचा SMS घेत आहे. त्यानंतर तुम्ही इथं निवडू शकता गुगल पे, फोनपे किंवा QR जर क्लिक केलं तर तुम्हाला इथून QR जनरेट करता येतो आणि हा QR जनरेट झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही मोबाईलवरतून पेमेंट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर आता मला QRमधून नाही करायचं आहे, मी UPI पेमेंटमधून जातो. ओके. आता QRने टाईम घेतल्यामुळे तो हे होत आहे. त्यात मी मागे येत आहे. मी परत रिचार्ज करावं क्लिक करत आहे. यानंतर प्लॅन निवडत आहे. त्याने आता मी फोनपेवर क्लिक केलेलं आहे. पेमेंट करावर क्लिक केलं की तुम्ही डायरेक्ट फोनपेला तुम्ही रिडायरेक्ट केले जाल. त्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड टाकायचा तुमचा. ठीक आहे. इथून तुम्ही पेमेंट करू शकता. तुमचा रिचार्ज सक्सेसफुल होईल. आता मला काही सर्व्हर SMS पॅक वापरायचा नाही, त्यामुळे मी इथून पेमेंट करत नाही. ठीक आहे. आता इथे पेमेंट अयशस्वी झालं आहे, पण तुम्ही पेमेंट केल्यानंतर सक्सेसफुल येईल आणि तुमचे SMS तुमचे ॲक्टिव्ह होऊन जातील. यानंतर मी मागे येत आहे. यानंतर आता तुम्ही कलेक्शन केल्यानंतर तुमचे SMS ॲटोमॅटिक जातील. ठीक आहे. इथे मी अजून एक करत आहे. आता बघा माझं सर्व्हर SMS बॅलन्स 99 होता, आता 98 झालेला आहे. तुम्ही SMSची स्थिती जाऊन बघू शकता. मागच्या पेजमध्ये जाऊन SMS स्थितीवर क्लिक करायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता यशस्वी प्रलंबित. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सर्व्हर SMS पॅक वापरू शकता.